कृषी व्लॉगरच्या गावठी सफरचंदाच्या प्लॉटवर बिलागलंय कातून कुत्र आणि तुमच्या भावानं लाकूड एवढं मोठं उचलून घेतलंय का हल्लेवर का अख्खे सूत्र. तर मंडळी झाला असं का तुमचा व्लॉगर सकाळी सकाळी झोपातून उठला आणि झोपातून उठल्या उठल्या सकाळ होती अशी. तर मंडळी माझ्यासारखी सुरुवात तुमची होती का नाही तेवढं कमेंट करून सांगा. बाकी पाठीमागं आलो तर आमच्या वाड्यामध्ये डायरेक्ट नंदनवन खुललंय. म्हणजे आमच्या बाबांच्या लाडक्या हिरोन्यांना डायरेक्ट 2-2 बकरं झाली आणि ते बकरं एवढे चप्पळे का डायरेक्ट नाद खुळान जळगाव धुळाच. मग ते इकडे तिकडे उड्या मारित आहे. त्याच्यामुळेच आम्ही तारीख घेऊन डायरेक्ट त्यांना नवीन वाडा करायची तयारी चालवली होती. नवीन वाडा कशासाठी तर कुत्रे त्यांच्यावर अटॅक करू नये म्हणून आणि त्यांना मोकळं जगता यावा. दरवाजाला लावायला लाकूड न्यायचं होतं. मग काय लावला देत दानकान श्रीलंकाचा पॅटर्न घेतलं ना लाकूड उचलून खान द्यावा. हा कमेंट करून सांगा या लाकडाचं वजन किती असेल. एकदाच आणून मिनी वाड्याच्या गेटला लावून दिलं. त्यानंतरच हा गोल्ड्या माझ्याकडे पळत आला. हाय ना आपल्या गाडीला आडवा गेला होता म्हणून पप्पान त्यांनी डायरेक्ट याला घरी आणला. घरी आणल्याच्या नंतर हा लईच बेकार झालाय. त्यात बाबाच्या लाडक्या बफेलोचा व्हिडिओ काढावं म्हणलं. वाचकली ना बहन डर गई ती मी बघितलीच असेल तुम्ही. त्यात बकरांचं चाललं होतं वाड्याचं काम कुठं आलं पाहायचं. त्यानंतरच सूर्यदेवांना नमस्कार घालीत तुमचा व्लॉगर आला होता डायरेक्ट गावठी सफरचंदाच्या प्लॉटवर. हा प्लॉट जरा वेगळा आहे म्हणजे याच्यात अजून फुलकळी नाही आणि फुलंही नाही. त्याच्यामुळे याला आम्ही डायरेक्ट आता पटके दिवशी फाउंडेशन करून घेणार आहे. मग रपारपमध्ये सप लगेच बांबू व्हायला सुरुवात केली आणि बऱ्याच दिवसानंतर तुमच्या व्लॉगरनं असं काही व्लॉग बनवायला सुद्धा सुरुवात केली होती बरं का. इथून पुढं तुम्हाला अशी शेतीचे व्लॉग बघायला मिळणारच आहे. पण त्याआधी सगळ्यात पहिले म्हणलं खुटा ठोकून घेऊ. तिच्या मायला खिटी उपटलीच चालेल पण खुटा उपटला नाही पाय. मग काय नादखोळण जळगाव तुला करीत सगळे खुटे पटापट ठोकले आणि आलो होतो डायरेक्ट मळ्यामध्ये बाग फवारायला. बाग फवारायचं काम चाललंच होतं. तेवढ्यात बघितलं या कुत्र्याने डायरेक्ट गावठी सफरचंदाच्या प्लॉटवर धडाका धरला होता. म्हणजे काय गावठी सफरचंद खायला बी लागले आव कुत्रे. मी तर म्हणलं बाजार वाढली माणसांनाच आवडत असतील पण या कुत्र्यांना तांबाटे आवडायला लागले गाड्या. बाकी जाऊ द्या मरू द्या मुकी जोळी आपण तर काय म्हणणार नाही. यांना खायला भेटत नसल म्हणून यांनी कातून जोर धरलाय त्याच्यावरती. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेवढं कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर फॉलो आणि लाईक केल्याशिवाय जायचं नाही बरं काय.